प्रेक्षकांनो, छोट्या बायोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय दुष्यंत फोनवर बोलत असतो तेव्हा गौतमी येते आणि मग त्याचं फोनवर बोलणं होतं, तो फोन ठेवतो. गौतमी म्हणते, काय चाललंय तुझं दुष्यंत, फोनवर कोणाशी बोलतेस किती वेळचा. त्या विशालने सौदामिनीवरती केस चौकशी केली आहे म्हणे. आता हा आधी तर दुष्यंत तिला म्हणतो, माय गॉड गौतमी, तू किती छान दिसते ग रागामध्ये. पण गौतमी म्हणते, काय उपयोग आहे त्याचा, तू तर माझे फोन कॉल सुद्धा उचलत नाहीस. तेव्हा दुष्यंत म्हणतो, टेन्शन नको घेऊ, आता सगळं व्यवस्थित होणार आहे, अगदी आपल्या मनासारखं. आता ही गौतमी म्हणते, तुला वेड लागले का दुष्यंत, अरे ती सौदामिनीला चौकशीसाठी नेणार आहेत म्हणे, त्या विशालने केस केली आणि चांगलं होणार आहे काय म्हणतोयस तू. आता दुष्यंत म्हणतो, तू टेन्शन घेऊ नकोस. थोडक्यात काय, दुष्यंत सर खूप रिलॅक्स असतात. तेवढ्यात एक नर्स येते आणि म्हणते, सर बाहेर पोलीस आलेत. आता आणखीन घाबरते गौतमी आणि म्हणते, अरे बापरे, बाहेर पोलीस आलेत. दुष्यंत तू एवढा रिलॅक्स काय उभा आहेस. दुष्यंत सर हसायला लागतात. तेव्हा गौतमी आणखीन टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, हसतोयस काय दुष्यंत, पोलीस आलेत बाहेर. आता हा दुष्यंत म्हणतो, तू काळजी करू नकोस, म्हटलं ना तुला, आता आपले दिवस बदलणार आहे. आता तेवढ्या तिथे शुभंकर त्या पोलिसांना घेऊन आले. आधी ते सौदामिनीच्या केबिनमध्ये जातात, तिथे ती नसते. आता इकडे दुष्यंत म्हणतात, सर काय मदत करू शकतो मी तुमची. मग आता ते पोलीस म्हणतात, त्या सौदामिनी मॅडम कुठे आहेत, आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. सरस्वतीवर त्यांनी खोटा आळ घेतला होता. एवढंच नाही तर त्यांनी परीक्षेला पण बसू दिलं नव्हतं सरस्वतीला. आता दुष्यंत हे सगळं ऐकतो आणि म्हणतो, काय सांगताय, हे सगळं खरं आहे का. नाही हो नाही, त्या एक आमच्या या हॉस्पिटलच्या रिस्पेक्टेड ओनर आहेत, त्या असं करणं शक्यच नाही आहे. दुष्यंत म्हणत असं, सौदामिनी मॅडम अशा नाहीच आहेत, त्या अतिशय चांगल्या आहेत, तुम्ही कोणालाही विचारा. मग पोलीस म्हणतात, ते आम्हाला ठरवू द्या, आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे, कुठे आहेत त्या. मग दुष्यंत म्हणतो, त्या आज सकाळीच बिझनेस मीटिंगसाठी लंडनला गेल्या आहेत. गौतमी विचार करायला लागते, लंडनला कधी गेली ही अचानक. मग दुष्यंत म्हणतो, सर त्यांना अर्जंट काम आलं म्हणून त्या बिझनेस मीटिंगसाठी लंडनला गेल्या आहेत. मग तेवढ्या तिथे बयो येते आणि म्हणते, नाही त्या कुठल्याही बिझनेस मीटिंगला गेलेल्या नाही आहेत, माझ्या केसमध्ये त्यांचाच हात होता, मी डॉक्टर होऊन आहे ना, म्हणूनच त्यांनी हे सगळं प्लॅन रचला होता. आता दुष्यंत रागाने बघतात त्या बयोकडे. पोलीस म्हणतात की अच्छा, म्हणजे चौकशी होणार म्हणून त्या पळून गेल्या वाटतं. बयो म्हणते, हो त्या फरार झाल्यात. आता दुष्यंत म्हणतो, तुम्हाला जे समजायचं ते समजा, मी तुम्हाला सांगितलंय की त्या बिझनेस मीटिंगसाठी गेल्या आहेत. आता हे पोलीस म्हणतात, तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगताय. दुष्यंत म्हणतो, अहो मीच तिला तिकीट काढून दिलं, त्यामुळे मला माहितीच असणार ना हे सगळं. आता हे पोलीस म्हणतात, तुम्हाला खरंच सांगा काय काय माहिती आहे. आता दुष्यंत म्हणतात, अहो मला खरंच माहिती नाही हो, त्यांच्या मनात काय चाललंय ब्रह्मदेवाला पण ओळखता येणार नाही, आणि मीच त्यांना तिकीट काढून दिलं लंडनसाठी, ती माझी ड्युटीच आहे ना. आता पोलीस म्हणतात, आम्ही जर काही विचारलं तुम्हाला तर तुम्हाला सहकार्य करावं लागेल चौकशीसाठी. दुष्यंत म्हणतात, हो काही हरकत नाहीये, मी सगळं सहकार्य करायला तयार आहे तुम्हाला, आम्ही अगदी इथेच आहोत. आता असं म्हटले ते दुष्यंत आणि हे पोलीस आता निघून गेलेत. आता शुभंकर या पोलिसांना विचारतात, सर आता पुढे काय करायचं आपण. ते पोलीस म्हणतात, काय करू शकतो, वाट बघायची आपण. शुभंकर म्हणतात, आपण त्यांना तिथे कॉन्टॅक्ट केला तर तिकडे नोटीस वगैरे पाठवू शकतो का आपण त्यांना, म्हणजे आम्ही तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. आता हे पोलीस म्हणतात, कुठली नोटीस पाठवणार तुम्ही, त्या काही फरार थोडी आहे, बघा काही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवू, आपण तपास चालू. आता यांच्या हातात निराशा आली असं म्हणायला हरकत नाही. आता दुष्यंत आणि गौतमी खूप खुश असतात. दुष्यंत म्हणतो, बघ म्हटलं होतं ना मी तुला, आपल्यावर काही येणार नाही. गौतमी म्हणते, अरे पण ती अशी अचानक कशी काय पळाली, आणि ती डायरेक्ट देश सोडून पळाली, हे कॉलेज हॉस्पिटल तिचा मुलगा, तिला काहीच वाटलं नाही का हे सगळं सोडून जाताना, अक्षरशः फरार झाली ती. मग आता हा दुष्यंत सांगतो की कशी गेली सौदामिनी. आता ती रडत असते त्याच्याकडे येऊन आणि ती सांगते की विशालला शंका आली आहे माझ्यावर. आता दुष्यंत म्हणतो, काय सांगते सौदामिनी. मग सौदामिनी म्हणते, नाही नाही, मला काही झालं तरी हा देश सोडूनच जावं लागणार, मला पोलीस केसमध्ये अडकायचं नाही, आणि जशी लहानपणी ती पळून गेली होती विशालला सोडून, तशीच ती आता मोठेपणी सुद्धा पळून गेली असं म्हणायला हरकत नाहीये. मग आता दुष्यंत म्हणतो, तू टेन्शन नको घेऊ, मी तुला लंडनचं तिकीट काढून देतो. आणि आता ती पाणी पित असते भीतभीत, आणि आता हे सगळं चर्चा त्या दुष्यंतने गौतमीला सांगितली. गौतमी म्हणत असते की आपल्यावर काही येणार नाही ना. आता हा दुष्यंत म्हणतो, अगं चिल, काही टेन्शन घेऊ नकोस तू, ते सगळं पोटेंवर येणार आहे, आपल्या विरुद्ध कुठे पुरावेत त्यांच्याकडे, आणि त्या सौदामिनीकडे पुष्कळ पैसा आहे, ती ही केस सगळी अशी बंद करून टाकेल बघ, आपण तर त्या सरस्वतीचे आभार मानायला हवे. आता गौतमी म्हणते, काय बोलतोयस तू. दुष्यंत म्हणतो, अगं तीच मागावर होती म्हणून ती सौदामिनी गेली की पळून, ती देश सोडून, सुंटे वाचून खोकला गेला ना आपला. गौतमी म्हणते, ती सौदामिनी हाती नाही लागली पोलिसांच्या, आपण अडकलो तर. आता दुष्यंत म्हणतो, अगं आपण अडकणं शक्यच नाहीये, तुला म्हटलं ना आपल्या विरुद्ध पुरावे नाहीये, त्या पोटेंवर येईल सगळं.
आणि अगं बाई आता तरी हाच ग तू. आणि आता ही गौतमी हसून दाखवते त्याला. आता इकडे हे दुष्यंत शुभंकर आणि बयो आणि हा विशाल तिघंजणं त्या भारती हॉस्पिटलजवळ आलेत. आणि आता शुभंकर म्हणताय का अवस्था केली सौदामिनी मॅडमची आपल्या हॉस्पिटलची. स्वतः हॉस्पिटलच्या ओनर असून सुद्धा असं कसं काय वागा वाटलं त्यांना. विशाल म्हणतो ती बाई अशीच आहे पहिल्यापासून, तिला पैशाचा बाजार वाटतो हॉस्पिटल म्हणजे, तिला भावना नाहीच आहेत. पण आता शुभंकर म्हणतात टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, मी हे सगळं ठीक करेल. आता आपण त्या ओनर आहेत ना म्हणून त्यांच्याकडनंच या सगळ्या गोष्टीचा पैसा वसूल करून घेऊ आणि आपलं हे तुटलेलं हॉस्पिटल पुन्हा उभं करू आणि पुन्हा चालवू. बयो खूप खुश होते आणि आता बयो तिथलं सगळं ते विखुरलेलं सामान पाटी ते सगळं उचलते आणि जागेवर लावते. आता खूप खुश आहेत सगळेजण हे. मग आता शुभंकर म्हणतात विशाल तू त्या माणसाला सांग आपण हे सगळं व्यवस्थित लावून घेऊ. विशाल म्हणतो हो मी करतो ते काम. बरं सर मला जरा इथे काम होतं मी निघतो. विशाल निघाला आहे. आता शुभंकर म्हणतात काही हरकत नाही. आता ते बयोला म्हणतात बेटा बयो आपण आईस्क्रीम खाऊया का, सगळं काही छान झालं आहे ना. बयो त्यांना प्रश्न विचारते बाबा आई वडील किती चांगले असतात पण या सौदामिनी मॅडम अशा काय निघाल्या हो, त्यांना काहीच कसं वाटलं नाही विशाल सरांना फसवताना. विशाल सर आत्ता कुठे त्यांना आई मानायला लागले होते आणि मी पण त्यांच्या डोळ्यामध्ये आई पण बघितलं होतं, तरीसुद्धा त्या अशा का वागल्या असतील. स्वतःच्या मुलाला फसवलं आणि अंगाशी आल्यावर पळून गेल्या मुलाला सोडून. शुभंकर म्हणतात बेटा काही लोकांना नाती ही फक्त अधिकार गाजवायलाच वापरतात, नाती कशासाठी असतात हेच त्यांना कळत नाही. पण रक्ताचीच नाती असून काही उपयोग नसतो ग बयो, हे आपल्याला शिकता येईल यावरनं. बयो म्हणते बाबा खरंच तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील तुमची. शुभंकर म्हणतात बेटा वडिलांचं मुलांवर कधीच ऋण नसतं ग, आई वडिलांचं कर्तव्यच असतं मुलांवर चांगले संस्कार करणं. ही गोष्ट त्या सौदामिनी मॅडमला नाही कळली बघ. बयो म्हणते बाबा विशाल सर खूप खचले तो, त्यांना खूप वाईट वाटत असेल ना. शुभंकर म्हणतात तू बोल त्याच्याशी, लक्ष दे त्याच्याकडे. बरं चल निघूया का, आता तरी आईस्क्रीम खाऊया ना आपण. बयो म्हणते बरं चला बाबा. तर आता इकडे हा विशाल बिचारा रात्री एकटाच रडत बसलेला असतो, त्याचे डोळे खूप पाणावलेले असतात. साहजिक आहे म्हणा वाईट वाटूच शकतं. बयो येते तेव्हा तिला लक्षात येते हे सगळं. बयो त्याच्यासाठी डब्बा घेऊन आली आहे, तो रडत असतो. बयो म्हणते सर 2 घास खाऊन घ्या, तुम्ही सकाळचं काही खाल्लेलं नाही आहे, तुमच्या पोटात अन्नाचा कण पण नाही आहे. विशाल आता काहीच बोलत नाही आहे, तर खाऊन घ्या ना 2 घास, बरं वाटेल तुम्हाला. विशालला आता रडू येते आणि त्याला सौदामिनीचा चेहरा आठवतोय आता की सौदामिनीने त्याला कसं प्रेमाने जेवू घातलं होतं आणि शेवटी आई ती आईच असते ना. बयो म्हणते सौदामिनी मॅडम बद्दल वाईट वाटतंय का. विशाल म्हणतो नाही ग माझं मलाच वाईट वाटतंय, मी का विश्वास ठेवला असेल तिच्यावर. मला वाटलं होतं की माझी आई परत आली आणि त्या प्रेमात मी हरवून गेलो होतो ग तिच्या. मला वाटलं होतं भूतकाळातल्या जखमा भरून निघतील पण माझ्या आयुष्यात आईचं प्रेम नाहीये ग सरस्वती. आपल्या दोघांचंही दुःख सारखं आहे ग सरस्वती. आता तो रडायला लागतो तेव्हा बयो त्याचे अश्रू पुसते आणि म्हणते नका एवढा विचार करू, तुम्ही जे केलं ना ते स्वच्छ मनाने केलं, तुम्ही कधीच कमी नाही पडलात. विशाल म्हणतो नाही ग असं कसं, मी कमी पडलो ना, म्हणूनच हे दुःख माझ्या वाट्याला आलं ना. बयो म्हणते देव जेव्हा आपल्याला एखादं दुःख देतो, एखादी गोष्ट हिरावून घेतो ना आपल्यापासून, तेव्हा तो काहीतरी आपल्या पदरात टाकत असतो. देव आपल्याला कधीच पोरकं करत नसतो. देवाने माझी आई जरी हिरावली असेल ना तरी देवाने आईसारखी माया करणारा माझा बाबा मला दिलाय. तुम्ही कशाला स्वतःला कमी समजताय, तुमच्या नशिबात आईची माया नसली म्हणून काय झालं, मी आहे ना. आता विशालला खूप आनंद होतो ती असं बोलते तेव्हा. बयो म्हणते म्हणजे मी तुमची मैत्रीण म्हणून कायम आहे ना तुमच्यासोबत, तुमची मैत्रीण कायम आहे तुमच्यासोबत, नेहमी लक्षात ठेवा. मन मोकळं करून माझ्याशी तुम्ही केव्हाही बोलू शकता पण त्रास नका करून घेऊ मनात ठेवून सगळं. आणि सर तुम्हाला असं कोणी रडताना बघितलं तर त्यांचा विश्वासच बसणार नाही तुम्ही रडता आहात ते. आता विशाल स्माइल करतो प्रेक्षकांनो. बयो त्याला म्हणते चला आता जेवून घ्या बरं, मी तुमचं पान वाढते. आणि फायनली तिने ह्याचा एकटेपणा दूर केला, म्हणजे त्याच्याशी जाऊन छान बोलली असं त्यांनी एक इमोशनल सीन दाखवलाय. त्याचं ताट वाढते ती आणि त्याला जेव घालते आणि इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आणि पुढे तर मालिकेमध्ये काय ट्विस्ट आणलाय प्रेक्षकांनो, आता यावरती खरं तर महाचर्चा होईल. आपण अख्खा रिव्ह्यू करू शकतो या पूर्ण प्रोमोवरती. बयो कोणाचा तरी इलाज करतो. म्हणजे आता हा ट्रॅक सोमवारपासून बघणार आहात तुम्ही. बयो या व्यक्तीला म्हणते तुम्ही आमच्या गावचे असतात, काय नाव आहे तुमचं. आता सुमनने बघितलंय त्या माणसाला आणि सुमन शुभंकरला सांगते की तो माणूस बयोचा बाबा आहे, त्याचं नाव सुनील भगले का भोगले असं काहीतरी म्हटली ती, मला नीटचं कळलं नाही प्रेक्षकांनो. तर आता हा नवीन ट्रॅक चालू होणार आहे, म्हणजे मालिका काही संपत नाही लवकर. अरे देवा, बघूयात आता, करूयात एन्जॉय हा नवीन ट्रॅक सुद्धा. कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.